Welcome to Smart School Kids Zone, your favorite school. Yes, welcome to Smart School Kids Zone, आपका प्यारा स्कूल. And today's topic is एकमेकांशी बोला, मराठी सुलभ भारती इयत्ता 3री. त्यामधील हा धडा क्रमांक 6 एकमेकांशी बोला. तर बघूया या धड्यामध्ये आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे आणि काय माहिती दिलेली आहे. ठीक आहे, त्या अगोदर तुम्ही आमची ई-लर्निंग वेबसाईट smartschool.inflix.com, स्पोर्ट्स साईट fallinsports.com, मराठी विषय सगळं काही मराठीरंग.com, एंड्रॉयड एजुकेशनल गेम एंड क्राफ्ट चैनल, इनकी लिंक हमने डिस्क्रिप्शन में दी है, ज़रूर जाके चेक करना. ठीक है, तो करते हैं हमारे एक्चुअल लेसन को शुरुआत. वो है एकमेकांशी बोला. इथे लिहिलेलं आहे पहा व बोला, ऐका व म्हणा. म्हणजे जे दिलेलं असेल आपल्याला ते अगोदर बघायचं आहे आणि त्यावरून आपल्याला काहीतरी म्हणायचं आहे. म्हणजे आपले टीचर सांगतील ते आपल्याला म्हणायचं आहे. तर हे चित्र दिलेलं आहे. या अगोदर आपण चित्रांवरून वर्णन केलेलं आहे. इथे मुलगा आणि मुलगी आहे. मुलीच्या हातात काहीतरी वस्तू आहे आणि ती वस्तू पाहून हा मुलगा काहीतरी प्रश्न विचारतो. मुलगा, हा वेगळा चेंडू दिसतो. मुलगी, नाही, हा चेंडू नाही, हे कवट आहे, हे फळ आहे. मुलगा आणि मुलगी या दोघांमध्ये एक संभाषण चालू आहे आणि हा मुलगा जेव्हा त्याला परिचित नसणारी वस्तू किंवा ज्याने कधी अगोदर पाहिलेली नाही अशी वस्तू जेव्हा बघतो तेव्हा त्याला प्रश्न पडतो आणि तो विचारतो हा वेगळाच चेंडू आहे. पण खरं तर तो चेंडू नसतो, तर ते काय असते, कवट. कवट म्हणजे हे एक प्रकारचे फळ आहे. जसे आपलं सफरचंद, डाळिंब वगैरे जसे फळं असतात त्या प्रकारे हे कवट नावाचे एक फळ आहे जे त्या मुलाला चेंडूसारखं दिसलं. आपण ही नेहमी अशा प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजेत. ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्या गोष्टी आपल्या निदर्शनास आल्या किंवा त्या गोष्टी आपल्या जवळपास आढळल्या तर त्या गोष्टींची माहिती करून घेण्याची आपल्यामध्ये ही जिज्ञासा असली पाहिजे. जर आपल्यामध्ये अशा प्रकारची जिज्ञासा असेल आणि आपण अशा प्रकारचे समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारू तेव्हाच आपल्याला त्याविषयीची माहिती मिळेल. जर आपण आपल्याला माहीत नसताना काहीच न विचारता गप्प राहिले तर ती गोष्ट आपल्याला कधीच कळणार नाही. म्हणून आपल्याला शिकण्यासाठी, आपल्याला अनुभवण्यासाठी, आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होण्यासाठी नेहमी आपल्याला पडणारे प्रश्न आपण विचारले पाहिजेत. नीट असायला पाहिजेत. नीट म्हणजे ते त्या प्रसंगाला किंवा त्या वस्तूला धरून असले पाहिजेत. उगाचच काही विचारायचं म्हणून विचारायचं नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारचे लहान मुलांना बरेच प्रश्न पडत असतात. तुम्हालाही पडत असतील तर तुम्ही अशा प्रकारचे चांगले निगडीत असलेले प्रश्न जे त्याच्याशी रिलेटेड असलेले प्रश्न नक्की विचारत राहा आणि त्या वस्तूची माहिती ती मिळवत राहा. ठीक आहे, पुढचं चित्र बघूया. हे दिलेलं आहे. आता ही छोटीशी मुलगी आहे. त्या मुलीला नेमकी हे काका आहेत ते काय करतात हे तिला माहीत नाही. म्हणून ती काय विचारते प्रश्न बघूया. मुलगी, काका तुम्ही काय करता? मग आता हे काका काय करत आहेत ते तिला कळलेलं नाहीये. त्यामुळे तिचा प्रश्न विचारलेला आहे काका तुम्ही काय करता. म्हणजे पुढच्या वेळेला जर कोणी व्यक्ती अशा प्रकारे काम करताना दिसेल तर ते तिला कळेल की नक्की हे काय काम आहे. मग काका काय म्हणतात, मी झाडाला पाणी घालतो. म्हणजे ते पाईप घेऊन झाडाला पाणी देत आहेत. मग आता तिला कळलेलं आहे की झाडांना पाणी द्यावं लागतं आणि त्यासाठी हे काका काम करत आहेत. मग पुढच्या वेळेला कदाचित काका नसतील आणि अशा प्रकारे काम करावं लागलं तर तीही झाडाला पाणी देऊ शकेल. पण जेव्हा तिने हे प्रश्न विचारलं तेव्हा त्या काकांनी त्याचं उत्तर दिलं. त्यामुळे आता तिला ही माहिती मिळालेली आहे. बरोबर, अशा प्रकारची आपल्याला जिज्ञासा असली पाहिजे. पुढचं चित्र बघूया. हे पहा, हे चित्र दिलेलं आहे. या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे, आई आणि मुलगा दोघांमध्ये संभाषण चालू आहे आणि मुलगा काहीतरी प्रश्न विचारत आहे. काय प्रश्न आहे बघूया तो. मुलगा, आई याला काय म्हणतात? मग आईचं उत्तर काय, याला फुलदाणी म्हणतात. बघा त्या मुलाला त्या प्रश्न पडलेला आहे. ही एक वस्तू आहे, इथे ही एक वस्तू आहे आणि या वस्तूच्या आतमध्ये फुलं ठेवलेली आहेत. मग त्या वस्तूला काहीतरी नाव असेल. बरोबर, मग ते त्या मुलाला माहिती नाहीये म्हणून तो आईला विचारतो ह्याला काय म्हणतात. मग कधी ह्या गोष्टी आपण बऱ्याच वेळा बघतो पण आपण त्या वस्तू आपल्याशी निगडीत नाही आहेत किंवा त्या वस्तूला आपल्याला जाणून घेण्याची इच्छा नसेल तर आपण कधीच अशा प्रकारचा प्रश्न विचारत नाही. बरेच मुलं असतील त्यांना अशा प्रकारच्या बऱ्याच वस्तू घरात असतील ज्या वस्तूंची नावं माहीत नसतील. पण मग त्या वस्तूंची नावे जाणून घ्या. तुम्हाला तुमचा शब्द भांडार वाढेल आणि तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही पुढच्या इयत्तेत जात राहाल तेव्हा तुम्हाला वेगवेगळे निबंध लिहिण्यासाठी, पत्र लिहिण्यासाठी, इतर माहिती लिहिण्यासाठी या वस्तूंची नावे उपयोगात येतील. ठीक आहे, तर आईनं उत्तर काय दिलेलं आहे, या वस्तूला फुलदाणी म्हणतात. बघूया, आवडते आहे ना तुम्हाला गोष्ट आणि पटतायत ना मी जे सांगतोय ते.
अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजेत. जेव्हा तुम्हाला प्रश्न पडतील तेव्हाच तुमचं ज्ञान वाढत जाईल. हे पहा, हे चित्र आहे. आता या चित्रात तुम्हाला असं वाटत असेल मुलगी प्रश्न विचारत असेल, बरोबर? पण असं नाही. कधी नेहमीच लहान मुलंच प्रश्न विचारतात असं नाही. तर या ठिकाणी आता मोठी माणसंही प्रश्न विचारतात. बघा, तू कुठे चाललीस? आजी विचारते त्या मुलीला, तू कुठे चाललीस? खरं तर त्या आजीला माहिती आहे तिच्या खांद्यावर दप्तर आहे, हातात वॉटर बॉटल आहे, म्हणजे ती शाळेतच चालली असेल. पण तरीही आजी तिला विचारते, तू कुठे चाललीस? याचा अर्थ त्या आजीला तर सांगायचं आहे की मुलीला सुद्धा या उत्तर देता येतं आहे की नाही. तिने हा प्रश्न विचारला आहे. मग मुलगी काय उत्तर देते? मी शाळेत चालली आहे. ती शाळेत चाललेली आहे आणि आपल्याला ते दिसत आहे. तिच्या गणवेशावरून आपल्याला कळलेले आहे ती शाळेत चाललेली आहे. ओके, पुढचा प्रश्न. हे चित्र दिलेलं आहे. आता या चित्रामध्ये पुन्हा एकदा एक मुलगी आणि एक मुलगा दिसत आहे. मुलाच्या हातामध्ये एक बॅग आहे आणि कदाचित त्या बॅगवरूनच ते प्रश्न विचारत असतील. बघूया कोणाचा प्रश्न कोणासाठी आहे. मुलगी, तू कापडी पिशवी का घेतलीस? मग मुलगा म्हणतो, आता प्लास्टिकचा वापर करायचा नाहीये म्हणून कापडी पिशवी घेतलेली आहे. या छोट्याशा चित्रामध्ये आपल्यालाही खूप संदेश दिलेला आहे चांगला, की यापुढे आपण ही प्लास्टिकची पिशवी वापरायची नाही. कारण आपल्याला माहिती आहे प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा खूप सारा प्रदूषण होत असतो. प्लास्टिक हा पर्यावरणासाठी खूप घातक आहे आणि आपल्याला ही गोष्ट जर आता लहानपणापासून कळली तर आपण पुढे त्याचा उपयोग करणार नाही. तर तुम्ही लहान मुलं लक्षात ठेवा, यापुढे तुमच्या आईवडिलांनाही हे सांगा की प्लास्टिकचा वापर करायचा नाही. शक्य तितक्या वेळेला कापडी पिशव्या घेऊनच बाजारात जाऊ. पण हा प्लास्टिक आता इतक्या प्रमाणावर वाढलेला आहे की आपल्याला हे उपाय करणे आवश्यक आहे. ठीक आहे, ते अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला नक्की पडले पाहिजेत. प्रश्न विचारलेही पाहिजेत आणि त्या प्रश्नांची उत्तरही जाणून घेतली पाहिजेत. ह्या पाठात तुम्हाला 5च चित्र दिलेले आहेत आणि 5 चित्रांवरूनच तुम्हाला हे काही प्रश्न विचारलेले आहेत. पण अशा प्रकारचे तुम्ही अजूनही प्रश्न विचारू शकतात. तर या इथेच हा धडा संपतो आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हसा, खेळा आणि मजेत शिका स्मार्ट स्कूल सोबत. बाय.